नमस्कार, इजी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला आपल्या मुलांचं इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह वाढवायचा आहे किंवा मराठीमध्ये वाढवायचा आहे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबून आपण त्या मुलांचा आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो. आज आपण याच्या आधी व्होकॅब्युलरी इनरिचमेंट ऍक्टिव्हिटी म्हणजे शब्दसंग्रह समृद्ध करण्याची ऍक्टिव्हिटी आपण आधी घेतला होता. हा पार्ट 2 आहे आजचा. आज आपण पाहणार आहोत. ए वाय पासून कोणकोणते ए वाय असे शब्द कोणकोणते असतात, तसे स्पेलिंग मध्ये जर असतील तसे कोणकोणते स्पेलिंग असतात आणि त्याचे अर्थ काय काय आहेत. आता इथं ए वाय लिहिलं आहे, इथं पण प्रत्येक जागी ए वाय लिहिलं आहे. आता आपल्या ज्यात फिलिंग द ब्लँक्स आहेत, ज्या रिकाम्या जागा मी सोडलेल्या आहेत, तिथे आपल्याला एक एक लेटर्स लिहायचं आहे. ते कोणतं लेटर्स लिहायचं आहे आता मुलांना एक ट्रिक्स आहे. म्हणजे काय आहे, आपण क्लू देणार आहोत की समोर मी अर्थ लिहिलेले, बरोबर आहे ना. आपण अर्थ लिहून देऊ शकतो की या अर्थाचा शब्द लिहायचा. मग कोणकोणते असतात, कारण ते शब्द भरपूर मुलं रोजच्या रोज ऐकण्यामध्ये असतात, बरोबर आहे, त्यांच्या ऐकण्यामध्ये असतात पण त्यांच्या लक्षात येत नाही. पण अशा ट्रिक्स आपण जर केल्या, अशा आपण मुलांसोबत जर गेम खेळले मस्त शाळेत, तर ते बरोबर त्यांना ते शब्द आठवतील, त्यांचा शब्दसंग्रह वाढेल. आता फर्स्ट आहे ए वाय लिहिला आहे, तर ब्रॅकेट मध्ये लिहिलं मी पैसे द्या. याचा अर्थ काय, पैसे द्या. यासाठी कोणतं लेटर्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये सध्या खूप महत्वाचं आहे, कोणतं, पे, पी ए वाय. पे म्हणजे काय असतं, पैसे द्या. आपल्या अजून आपण पाहतो की ऑनलाईन पेमेंट करतो आपण, बरोबर आहे. ऑनलाईन पे करतो म्हणजे काय करतो, पैसे देतो आपण. त्याच्यामध्ये भरपूर असतात, फोन मधून करायचं असतं किंवा गुगल मधून. मग पे म्हणजे काय, पैसे द्या. कोणत्या माध्यमातून करायचं आहे, त्याच्या ऍपचं नाव असतं. आता नेक्स्ट आहे ए वाय लाईन ब्रॅकेट मध्ये लिहिलंय मार्ग. मार्गासाठी आपण कोणतं लेटर्स वापरणार आहोत इंग्रजीमध्ये, डब्ल्यू, डब्ल्यू ए वाय. वे म्हणजे काय, मार्ग. आता नेक्स्ट आहे ए वाय आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं आहे किरण. मग किरण लिहायचं असेल तर काय आपण वापरायचं, कोणतं लेटर्स वापरायचं, रे, आर ए वाय. रे म्हणजे काय, किरण. आता नेक्स्ट ए वाय आणि ब्रॅकेट मध्ये दिवस. सगळ्यात इझी वर्ड आहे, कोणता आहे, डे. डे साठी आपण कोणती स्पेलिंग असते, डी ए वाय. डे म्हणजे काय, दिवस. आता नेक्स्ट आहे ए वाय आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे म्हणणे. मग म्हणणे या शब्दासाठी इंग्रजीमध्ये आपल्याला स्पेलिंग लिहायची आहे. कुठून स्टार्ट होणार आहे, से. से म्हणजे कुठून स्पेलिंग स्टार्ट होईल, एस ए वाय. से म्हणजे काय, म्हणणे. आता नेक्स्ट आहे गवत. गवत या शब्दासाठी कोणती स्पेलिंग वापरायची आहे, एच, एच ए वाय. हे म्हणजे काय, गवत. आता नेक्स्ट आहे ए वाय आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे खाडी. मध्ये याच्यासाठी कोणता स्पेलिंग आहे, कोणतं लेटर असेल, बी, बी ए वाय. बे म्हणजे खाडी. आता नेक्स्ट आहे आपल्या इथे मे महिना. सगळ्यात इझी स्पेलिंग आहे, बरोबर आहे. मंथची स्पेलिंग आहे, मंथच्या नावाची का, एम ए वाय. मे म्हणजे मे महिना आपला, बरोबर आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबून आपण मुलांचा शब्दसंग्रह चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.